सामने व्यवस्थित निर्विघ्न आणि आम्हाला ज्या प्रकारचे प्रतिसाद आलेले आहेत की खरोखर शीतलादेवी बोरली या संघाने खूप छान पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि अशाच प्रकारचे आयोजन आम्ही सुद्धा करू या अशा प्रकारचे कमेंट्स आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत. तर खरोखर आत्तापर्यंत हत्ती गेल्याने शेपूट राहिला आहे. तर कृपया करून कोणालाही विनंती करतोय की कोणालाही त्रास होईल अशा प्रकारचं कमेंट्स करू नका. धन्यवाद. कारण या प्रकारचे सामने आहेत की खरोखर समोरचा जो संघ आहे त्या संघांमध्ये एकाच कुटुंबातले खेळाडू खेळ खेळत आहे. कारण समोर मामा आहे, समोर सक्का भाऊ आहे, तरी सुद्धा संघाचा हा नवोदित खेळाडू आणि खेळाडू बाद झालेला आहे आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो साहिल गाणेकर. त्याचा समोर आहे तो भाऊ प्रज्योत गाणेकर, सक्के भाऊ. पण आज बघतोय तर समोर विरोधी संघामध्ये खेळतोय. कारण युद्धात आणि खेळात नातेसंबंध नसतो. युद्धात आणि खेळात नातेसंबंध नसतो. तो फक्त आणि असतो तो विरोधी संघ. आणि उत्कृष्ट प्रकारचे चढाई केलेले ते साहिल गाणेकर याने आणि एका संघाला बाद करत आपल्या संघासाठी 1 गुणांचा साठा करतोय तो साहिल गाणेकर. आणि मध्यंतर झालेला आहे. मध्यंतरापर्यंत गुणफळक आहे. चिंचमता बोरली 4 गुण आणि ओम चिंचवा देवी 3 गुण. 1 गुणाची नाममात्र आघाडी चिंचमता बोरली या संघाकडे आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. सामने निर्विघ्न पार पडलेले आहेत. पंचांना विनंती करतो आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती करते की आपण सामन्याला सुरुवात करा. जितू तर मध्यांतर नंतर सामन्याला होते सुरुवात. मित्रांनो श्वास रोख ठिकाणी पाहायला मिळेल. मित्रांनो साहिल गाणेकर यासाठी मित्र परिवार कडून 50 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. सामना संपतात आपला कोण कोणाला कमी नाही. मित्रांनो जबरदस्त ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4-1 समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. मित्रांनो कोणाच्या नशिबी असेल गुलालाचा मान चिंचमाता बोरली संघ की ओम चिंचबादेवी बोरली संघ. आजचा या भगव्या चषकाचा मानकरी कोण होतोय? चिंचमता बोरली की ओम चिंचबादेवी बोरली? या भगव्या चषकावर कोणता संघ आपला नाव नोंदवतोय ते पाहूया. दोन्ही संघ महामलाढ्य आणि तुल्यबळ. विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालेले हे काही सांगू शकत नाही. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो प्रज्योत गाणेकर. लातेने कडी टिपण्याच्या प्रयत्नात त्याला प्रत्युत्तर करतोय तो त्याचाच भाऊ साहिल गाणेकर. साहिल गाणेकर याची चढाई मैदानामध्ये काय सांगून जाईल. मित्रांनो 4-1 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त डोळ्याचं पानं फिटणारी लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला चिंचमाता बोरली संघ तर दुसऱ्या बाजूला ओम चिंचबादेवी बोरली संघ. न भूतो न भविष्यती असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या चॅनल्स द्वारे आपल्याला सर्व प्रेक्षकांना असा हा महाबलाढ्य सामना पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झालाय साहिल गाणेकर याची चढाई मैदानामध्ये. 3rd रेड साठी निघालाय. अनुभव आपल्या पाठीशी घेऊन चढाईसाठी निघालाय. पाहूया किती गुणांची कमाई करतो यावेळेस. मात्र साहिल गाणेकर 4 वर्सेस 1 अशा या रणक्षेत्रामध्ये साहिल गाणेकर चढाईसाठी गेलेला आहे. आणि साहिल गाणेकर जबरदस्त टॅकल मैदानामध्ये पाहायला मिळते. कोण कोणाला कमी नाही. मित्रांनो 3rd रेड साठी प्रज्योत गाणेकरची चढाई मैदानाच्या आतमध्ये. साहिल गाणेकर काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना निश्चितच गुलालाचा मान कोणाच्या नशिबी असेल. मित्रांनो हो 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 1 गुणांची कमाई. आणि प्रज्योत गाणेकर
ट्रॅक्टर पुकारताना काय पुकारशील? ट्रॅक्टर सेवा. ट्रॅक्टर सेवा काय केंद्र बिंदू पुढे टाकायचं काय टाक. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. चढाईसाठी निघालाय चिंचा माता संघाचा घरचा साज, संघाचा तारणहार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. राज, तुला सुद्धा मैदानामध्ये राज करावा लागेल. यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय का राज याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पाहूया किती गुणांची कमाई करेल, किती गुणांची लयलूट करेल. आता मात्र जेरबंद होतोय आणि राज श्रीवर्धनकर याला जेरबंद करण्यात ओम चिंचवादेवी हा संघ यशस्वी झालेला आहे. समोर आहे ते 4-1. आमचे परममित्र अनिकेतजी कांबळे ट्रॅक्टर सेवा वडवली यांच्याकडून 201 रुपयाचा भव्य आणि दिव्य असं देणगी प्राप्त झालेले आहे. त्यांचा आमचा शतश ऋणी आहे. धन्यवाद. चढाईसाठी निघालाय जर्सी क्रमांक 33 आबा हेदुकर याची चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निश्चितच यशस्वी चढाई करणार आबा हेदुकर चढाईसाठी मार्गस्थ झालाय. आणि ज्याला खरोखरच या चढाईचा धुरंधर असा तो म्हणजे आबा हेदुकर, मोनिश हेदुकर. सामना संपला, शेवटची 3 मिनिटे. ज्याच्यावर संघाची सर्वस्वी जबाबदारी आहे असा मोनिश आणि तो जेरबंद झालेला आहे. कृपया कमेंट्स करू नका. पंच सक्षम आहेत. ऑफिशियल टाइम आउट. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या विजयी संघाला सूरज भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रज्योत सुपर टॅकल. दोन्ही संघांमध्ये जो संघ विजय होईल त्या संघासाठी सूरज भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सुपर टॅकल ऑन असणार आहे. चढाईसाठी गेलेला आहे तो प्रज्योत गाणेकर. 3 जणांच्या रणक्षेत्रामध्ये प्रज्योत गाणेकर. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या विजयी संघासाठी माननीय श्री परशुरामजी गाणेकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. सामना संपायला काहीसा क्षण शिल्लक आहे आणि चढाईसाठी जात आहे तो प्रज्योत गाणेकर. डुअर डाय थर्ड रेट करोया मरोया ईर्षेने गेलेला आहे तो प्रज्योत गाणेकर. पाहूया 3 जणांच्या रणक्षेत्रामध्ये सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि चढाईसाठी गेला आहे तो प्रज्योत गाणेकर. चिंचा माताच्या या प्रांगणामध्ये भगवा चषकाचा मानकरी कोण होते ते पाहूया. माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भगवा चषक पाहूया. आणि प्रज्योत जबरदस्त टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहूया. जबरदस्त लढत दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाईसाठी निघालाय साहिल गाणेकर संघाचा घरचा साज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त सडक आणि भावाला प्रत्युत्तर भाऊ करतोय. भावाला प्रत्युत्तर भाऊ करतोय. प्रज्योत गाणेकरला प्रत्युत्तर करतोय साहिल गाणेकर. निश्चितच डोळ्याचं पाळणं फिटणारी ही फायनलची लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. श्वास रोखून धरा मित्रांनो. जबरदस्त लढत पाहायला मिळते. मला असं वाटतंय
परशुराम गाणेकरांना प्रश्न पडला असेल की बारक्या मुलाला प्राइज द्यायचं की मोठ्या मुलाला प्राइज द्यायचं. चिंचमाता बोर्ले संघ जर विजयी झाला तर सूरज तोंडलेकर याचकडून 500 रुपये देण्यात येणार आहे. नाही तर आमचे प्रशिक्षक येतील आणि तुम्हाला भार टाकतील. चढाईसाठी निघालाय. सामना संपला, शेवटचा मिनिट. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आणि चढाईसाठी गेलेला आहे तो प्रज्योत गाणेकर. साहिल गाणेकरला त्यांचे पप्पा परशुरामजी गाणेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला. सामना संपताच घेऊन जायचा. आजची जी चढाई केली 2 गुण प्राप्त केले त्यासाठी त्यांचे वडील पप्पा साहिल गाणेकर यासाठी 500 रुपयाचा रोख पारितोषिक आलेले आहे. सामना संपताच आपला चिंचमाता बोर्ले संघ हा जर विजयी संघ झाला तर सूरज तोंडलेकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे. चढाईसाठी निघालाय सुजय कांबळे याची चढाई मैदानामध्ये. खरोखरच काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामन्याची निर्णायक चढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निदान रेषा अडवण्यात आलेली आहे. साहिल गाणेकरची निदान रेषा अडवलेली आहे. विजयश्री कुणाच्या गळ्यात माळ घालेल हे काही सांगू शकत नाही आणि बक्षिसांची खैरात या दोन्ही संघासाठी आलेली आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल मैदानामध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त टॅकल. सामना आणि सामना बरोबरी मध्ये थांबलेला आहे. भावाने भावाची कॅच केलेली आहे. सामना बरोबरी मध्ये थांबलेला आहे. भावाने भावाची कॅच केलेली आहे. तरी प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण कोणत्याही प्रकारचा